नमस्कार. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या या पहिल्या एपिसोडमध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत व्यवस्थेबद्दल. जिथं व्यवस्था समजून सांगितली जाते, जिथं गोष्टी केल्या जातात व्यवस्था बदलण्यासाठी, व्यवस्था तयार करण्यासाठी. आणि म्हणूनच आपल्या या पॉडकास्ट सिरीजचं नाव आहे व्यवस्था द सिस्टीम. आज खऱ्या अर्थानं आपण ज्या व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत, खरं तर मी असं म्हणेल की ज्या शाश्वत व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत, ही भारतभूमीवरची सगळ्यात महत्त्वाची अशी आध्यात्मिक व्यवस्था. आणि आध्यात्मिक व्यवस्थेबद्दल जेव्हा केव्हा बोललं जाईल त्यावेळेस प्रकर्षानं ज्या गोष्टीचा उल्लेख केला जातो ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची वारी. आज या वारीची व्यवस्था समजून घेण्यासाठी, वारी म्हणजे काय, वारीची व्यवस्था कशी चालते, यामागची कुठली कुठली यंत्रणा असते, त्याच्यामागचं अध्यात्म काय, त्याच्यामागचं विज्ञान काय, हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत पालखी सोहळा प्रमुख, श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथजी. नाथजी, आपलं सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरी, सवाई सर्जाचं चांग भले. नाथजी, खरं तर आजच्या या पहिल्या भागाच्या निमित्तानं मला आपल्याशी बोलायला खरोखर मनापासून आनंद होतोय. कारण ज्यावेळेस आपण अध्यात्माच्या गोष्टी करतो, ज्यावेळेस आपण संस्कृतीच्या गोष्टी करतो, भजन कीर्तन ह्या सगळ्याच्या गोष्टी ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस आजपर्यंत लहानपणापासून एक गोष्ट आपण बघत आलोय की याच्यामध्ये साधारणतः एक रिटायरमेंटच्या नंतरनं केला जाणारा हा प्रपंच असतो, जे आपण बघत आलोय आजपर्यंत. परंतु आज तुम्हा आम्हासारखे तरुण पिढी याच्यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व्ह होतीये, याच्यामध्ये प्रकर्षाने येत आहेत आणि ह्या व्यवस्थेचा भाग होत आहेत. तर मला प्रथमतः आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की आपलं कौटुंबिक पार्श्वभूमी काय, आपल्याला यामागचं कोणाचा वारसा लाभला, आपलं शिक्षण काय झालेलं आहे आणि आपण कमी वयामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये कसे आलो. सर्वप्रथम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आपण एक वाक्य छान वापरलं की पुष्कळ लोकांचा एक समज आहे, ज्याला आपण गैरसमज म्हणू, की धर्म किंवा अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टी म्हातारपणाच्या आहेत. पण ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण गेलो तर ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर वाक्य म्हणतात की वार्धक्याच्यानी आठवे, वार्धक्य अजून आठवे. आपल्याला उद्या दिवसा वार्धक्य, म्हातारपण येणार आहे हे जाणून आजच जो त्या वार्धक्यावर उपाययोजना सुरू करतो, औषधोपचार सुरू करतो. औषधोपचार फक्त शरीराचे नाही बघा, आपण जेव्हा या सगळ्या शरीराचा विचार करतो ना, तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शरीर म्हणजे फक्त यकृत, हात पाय, जठराग्नी किंवा डोळे किंवा कान नाही बरं का. या शरीराचा भाग म्हणजे जसं तुम्ही विचारलं की माझं शिक्षण काय, तर मी सॉफ्टवेअर इंजिनियर, C++, जावा, .NET या लँग्वेजेस येतात. पण मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की शरीर जेव्हा म्हणतो ना, शरीर वयसा अनेक असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा शरीर म्हणजे दोन प्रकारांनी मांडलं जातं. एक आहे सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे हार्डवेअर. आपण जे एकमेकांना पाहतोय ते हार्डवेअर आहे, पाहतोय ते. पण हे पाहिल्यानंतरची आपली जी आदान प्रदानाची प्रक्रिया आहे ती सॉफ्टवेअर. मग आता आपल्यात आणि रोबोटमध्ये काय फरक आहे, तर रोबोटमध्ये सुद्धा हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे. या दोघांच्या पलीकडे, हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या पलीकडे एक चेतना आहे. म्हणजे माझ्यात कुठली डिश टाकून मला कोणी ऑपरेट करू शकत नाही, पण तो रोबोटला ती करू शकतो. बरोबर आहे. म्हणून आजकाल जे AI टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलतात ना, तर AI टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही रोबोटला सगळं करायला लावाल, बोलायला लावाल, चालायला लावाल, त्याच्याकडून गणित सॉल्व्ह करायला लावाल. परंतु जेव्हा मानव देह आपण म्हणतो, तुमचं आणि आमचं अस्तित्व ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून म्हणतो ना आपण, तेव्हा हार्डवेअर तुम्हाला पण आहे. बरोबर. मग डोकं असेल, मग ते हात असेल, मग ते पाय असेल. हार्डवेअर त्या रोबोटला पण असेल, त्याचे सुद्धा हातपाय असतील. सॉफ्टवेअर त्याच्याकडे पण असेल, कसं वागायचं, कसं बोलायचं. परंतु तो मशीन असेल आणि तुम्ही मशीन नाही. त्याचं कारण एकच, या दोन्हींच्या व्यतिरिक्त, या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या व्यतिरिक्त चेतना नावाचं एक अस्तित्व आपल्यात आहे. रोबोट उद्या दिवसा अध्यात्माच्या पाठीमागे लागू शकत नाही. रोबोट उद्या दिवसा ज्ञानोबांच्या समाधीवर आला आणि त्यांनी जर डोकं ठेवलं तर त्याला ती भावना, ते असे गूज बम्स किंवा डोळ्यात पाणी येणार नाही, कारण ती एक मशीन आहे. बरोबर. पण तुम्ही आणि आम्ही ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं टेकवलं, तुकोबाराय महाराजांचे अभंग वाचलेत की डोळ्यात जे पाणी येतं ना, ते आम्हाला मनुष्यत्वाकडे नेतं आणि आम्ही त्याला
इंग्रजीमध्ये कॉन्शियसनेस म्हणतो आणि आपल्या मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये चेतना म्हणतो. चेतना. बरोबर. म्हणून ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की उद्या दिवसा म्हातारपण येणारच आहे. आता म्हातारपणात सर्वात मोठा त्रास कुठला आहे? शरीर शरीराचा. फक्त माणसाचं. कारण की सगळं अंग जीर्ण होतं. आपल्या 13व्या अध्यायात म्हणलंय की त्याला कफचा त्रास होईल, तो खोकल्याला लागेल, त्याचे सगळे दात पडतील, त्याचे हातपाय क्षीण होतील, तो चालू शकणार नाही. पण मला एक सांगा, तुम्ही रस्त्याने निघालेले आहेत आणि रस्त्याने निघाल्यावर तुम्हाला ठेच लागली. आता तुमच्याजवळ 2 पर्याय आहेत. बघा बरं का. बरोबर. एक पर्याय असा की ठेच लागली म्हणून तुम्ही जोरात बोंबलत बसाल, ओरडत बसाल, विवळत बसाल आणि तुमच्या सोबत्यांना सांगाल माझ्याने ते काम होत नाही बरं का, मला लागलंय हो. बरोबर. बरोबर. पण तेच काम अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानोबांसोबत चालायचं पालखी सोहळ्यात किंवा नाथ म्हस्कोबाच्या मंदिरात जायचं, खूप दिवस झाले गेलो नाही, आज देवाला जायचं. बोललोय की तुझ्या दर्शनाला येईल आणि नक्की ठेच लागली. परिस्थिती बाबर का, 2 परिस्थिती वेगळ्या आहेत. बरोबर. एका परिस्थितीमध्ये तुम्ही सहज चालले, दुसऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही आवडीने चालले. म्हणजे हा परत रेफरन्स कुठला आहे? माझे जीवीची आवडी आवडी. पंढरपुरा नेनगुडी नेनगुडी. आवड. आता ठेच लागलेली आहे. पहिल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कॅज्युअली चालले होते, जायचंय बुवा, 4 मित्र आहेत, त्यांच्यासोबत दर्शनाला जायचं, दर्शन घ्यायचं, भावना पवित्रच आहे, वाईट काहीच नाही. परंतु ती उत्सुकता, ती क्युरोसिटी, ती आत्मीयता नाही. आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये नाही, जायचंच आहे, काही करून जायचं, लागलं तेवढंच आहे. परिस्थिती तीच आहे. पण तुम्ही काय म्हणता माहिती आहे का, लंगडत का होईना मी चालेल, परंतु नाथ बाबांच्या दर्शनाला जाईल, माऊलींच्या दर्शनाला जाईल, तुकोबांच्या दर्शनाला जाईल. नाही, मी माझा संकल्प सोडणार नाही, माझं ते जीवीची आवडी आहे. आता काय झालं सर? आतून आलं. म्हणजे याचाच अर्थ शरीराचा त्रास हा कदाचित तुम्ही टाळू शकता. बरोबर. म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ते फार नवीन आहे बरं का, एवढं पॉडकास्ट मध्ये खरं तर बोलू नये, नाही बोला तुम्ही, परंतु हे फार नवल आहे की एक इंग्रजी म्हण आहे की द पेन इज इनएव्हिटेबल. करेक्ट. त्रास जो आहे हा चॉईस आहे तुमची बरं का. आता काय झालं, तुम्हाला लागलं होतं परंतु तुम्ही काय केलं, शरीराकडे दुर्लक्षित करायचं चालू केलं. लंगडत का होईना पण तुम्ही दर्शनाला गेले, तुम्ही तुमच्या कार्याला गेले, तुम्ही तुमच्या प्रेमाला भेटायला गेले, तुम्ही तुमच्या आराध्याला भेटायला गेले. नवे ही परिस्थिती अशी पण असू शकते की तुम्ही स्वतः आजारी आहात आणि अचानकपणे तुम्हाला कळलं की माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना दुखापत झाली आहे. अशा वेळेस तुम्ही लंगडत का होईना, धावत का होईना, कोणाचा आधार घेऊन का होईना तिथे धावत जाता. म्हणजे याचाच अर्थ काय, शरीराचं दुःख हे तुमच्या मानसिकतेवर अवलंबित आहे. बरोबर. आणि ज्ञानोबाराय महाराज इथे तेच लक्षित करतात सर, की म्हातारपणी शरीराला दुःख होणारच आहे, परंतु ते दुःख मोठं करून म्हातारपणापायी पांगुळ होण्याच्या ऐवजी मी मानसिकता आतापासून वृद्ध होऊ देणार नाही. म्हणून आपल्याकडे म्हण आहे बरं का, की शरीराने जरी म्हातारे झाले तरी मनाने म्हातारा होत नाही. अभि तो मैं जवान हूं. आता हीच भावना गमतीमध्ये, व्यवहारामध्ये घेण्याच्या ऐवजी ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की या मानसिकतेवर जर व्यवस्थित उपाय केला तर तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही. म्हणून वार्धक्याचे नाही आठवे, वार्धक्यातून आठवे. म्हणून आतापासूनच अध्यात्म सुरू करा. म्हातारपण आल्यावर रामराम करण्याच्या ऐवजी नंतर मानसिकता बदल. म्हणजे आपलं काय झालं बघा, आपल्याला माहित आहे की आपण उन्हात जाणार आहोत. मग आता लोक काय करतात, लगेच सनस्क्रीन घेतात आणि ते चेहऱ्यावर लावतात. का बरं? उन्हात गेल्यावर चेहरा काळा पडणार आहे, टॅनिंग होणार आहे. बस हीच भूमिका अति उच्च, अति सुंदर पातळीवर हे संत आम्हाला सांगतात की उद्या म्हातारपण येणार आहे ना. मग अध्यात्माची, मानसिकतेची, मानसिकता पॉझिटिव्ह राहण्याची ही जी क्रीम आहे ना, ज्याला ओव्या म्हणू, ज्याला गाथेचा अभंग म्हणू, ज्याला नाम जप म्हणू, ज्याला रामनाम म्हणू, हे आत्तापासून लावून ठेवा. क्लिअर? आता प्रश्न राहिला माझा. मला तरी असं वाटतं की या पृथ्वी तलावर म्हणजे माझं पहिलं चांगलं आणि शेवटलं कार्य जरी पुढे असेल तर मला ज्ञानोबा आणि तुकोबांवर आत्यंतिक प्रेम. म्हणजे मी असं कधी कधी म्हणत असतो की या आयुष्यात दुसऱ्या कुठल्या देवतेने जरी समजा प्रसन्न व्हायचा चांगला विचार केला तरी आम्ही एवढंच म्हणू, म्हणजे मी कुठल्याही देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा सगळे देव सारखेच आहे, ज्ञानोबा सगळीकडे आहे, परंतु आपण त्या देवतेला नमन करताना ज्ञानोबा म्हणूनच नमन करावा. आपण ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना सुद्धा ती ज्ञानोबा आणि तुकोबा या दोघांच्या संगतीतली अशी म्हणून वाचावी. तसं आमच्या म्हणजे घराण्यात
ज्ञानेश्वर महाराज आणि दत्तात्रय महाराज या दोघांची पूजा पद्धती पहिलेपासून. आई आणि आईचे वडील हा. म्हणजे मॅटर्नल आजोळ ज्याला म्हणतो आजोळ, आजोळ करून हे अत्यंत आध्यात्मिक. तुमचे आजोबा जे होते रामचंद्रराव, त्यांना देवाचा अतिशय वेळ आणि घरची परिस्थिती थोडीशी हलाखीची, ती पण ज्ञानोबांची कृपा. देव ठेवे तैसेची राहावी, तसेच देवाने जसं ठेवलं, कारण की तसंच राहणार. आपल्याला माहित नाही पुढे काय लिहिलेलं आहे. तर त्यामुळे शिक्षणासाठी मला आजोबांकडे ठेवण्यात आलं आजोळ घरी, ओके. आणि त्यामुळे मला तिथे थोडीशी धर्माची अध्यात्माची सवय लागली. आवड नाही बरं का. बर. फार काही वेगवेगळ्या गोष्टी त्या हा. सवय आणि आवड. म्हणजे मला असं वाटतं की पॉडकास्ट हे रिअलिस्टिक असावं. आपल्याला रिअलिस्टिकच व्हावं हे सगळं. हो, म्हणजे बोलावलंय त्यांनी स्वतःचंही कौतुक करू नये, ज्यांच्या पायी बोलावलंय गेलो आहे त्यांचं कौतुक व्हावं. आपण दोघ जण एकत्रित व्हायचं कारण काय? ज्या गर्भातून आपण दोघांनी जन्म घेतला वारकरी म्हणून, त्या आईचं कौतुक करणं. तर मग काही दिवसानंतर म्हणजे आम्ही गुरु महाराजांच्या संपर्कात आलो आणि मी पहिल्यांदा इच्छा प्रकट केली की मला दीक्षा मिळावी. ते नागपंथी, ते साधू सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराज, आणि वयाच्या 16व्या वर्षी मी दीक्षा घेतली नागपंथाची, नामजपाची. आणि त्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे आजोबांकडे असल्यामुळे अनेक उत्तम ग्रंथ वाचनात यायचे, आजोबा सांगायचे समजावून, आणि त्यांच्याकडे ती अध्यात्माची परंपरा पण होती. पण खऱ्या अर्थाने जर समजा या मार्गाकडे प्रकर्षाने आपण वळलो जर असेल, तर त्याचं कारण आमचे गुरु महाराज, आणि त्यावेळेस गुरु महाराजांनी सांगितलं की सर्वात आद्य ग्रंथ जर कुठला असेल तर तो गीता. ओके. त्याचा अभ्यास व्हावा, सगळे पाळंमुळं त्याच्यात आहे, आणि ती अत्यंत सोपेपणाने समजावी म्हणून इतर कुठलाही ग्रंथ वाचण्याच्या ऐवजी आद्य म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी, आणि तदनंतर इतर ग्रंथांचा अभ्यास सुरू करा. ज्ञानदेवे रचिला पाया आहे ना. बरोबर बरोबर. म्हणजे इतर सगळे ग्रंथ संस्कृत मध्ये आहे, परंतु सनातन धर्माचा मूळ ग्रंथ कुठला सर? श्रीमद भगवद्गीता. आता हा मूळ ग्रंथ आम्हाला कळावा म्हणून ज्ञानदेवानी ही जी इमारत उभी केली, ज्याचा पाया टाकला, ज्ञानदेवांनी ही गीताच जो धर्माचं मूळ आहे ही आम्हाला मराठी ज्ञानेश्वरी म्हणून निर्माण करून दिली. आणि संप्रदायाचा पाया जर कुठला असेल ना, तो प्रत्यक्ष ज्ञानदेव जर कुठला असेल ना, तर ती ही भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर मी तुम्हाला अजूनही सांगतो, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याला ज्ञानदेव कळायला वेळ लागत नाही. परत एकदा सांगतो, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानदेव हे विलग असू शकत नाही. आणि त्याचमुळे या ज्ञानदेवीमुळे आपल्याला ज्ञानदेव कळतात, या ज्ञानदेवांमुळे आपल्याला पांडुरंग कळतो, आणि ज्ञानदेव पांडुरंग जेव्हा एकत्रित मिळतात तेव्हा खरी निवृत्ती आपल्याला कळते. ती मुक्त असते आणि ती सोपान म्हणजे अगदी सहज असते. त्यामुळे मी असं म्हणत असतो की ज्ञानेश्वरी एकट्या ज्ञानोबांनी लिहिली खरी, पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये हे चारही सूत्र जगाचे सम्मिलित होते. ब्रह्म म्हणून सोपान काका होतं, आदी शक्ती मायबाई म्हणून मुक्ताई आईसाहेब होत्या, प्रत्यक्ष ना आदिगुरु शंकरा, ही परंपरा भगवान शंकरापासून सुरू झाली आहे, गुरु शिष्य परंपरेतून सुरू झाली आहे. ज्ञानेश्वरी वाचताना इथे ते भगवान शंकर सुद्धा निवृत्तीनाथांच्या रूपाने तेवढेच इन्व्हॉल्व आहे, आणि प्रत्यक्ष जगतपिता विष्णू आम्हाला सांभाळ करणारा, या तिघांच्या सोबत या ज्ञानेश्वरीमध्ये उतरले. म्हणजे ज्ञानेश्वरी फक्त एकदा ज्ञानोबांची नाही बरं का, ती शंकर रूपी निवृत्तीनाथांची आहे, बरोबर. ती ब्रह्मरूपी सोपानांची आहे, ती आदी शक्ती मुक्ताईची, आणि ती प्रत्यक्ष जगतपिता विष्णूंची. म्हणून आम्हाला हे चारही जगाचे सूत्र जे आहे ना, म्हणजे जग ज्याच्यापासून निर्माण झालं तो ब्रह्मा, बरोबर, जो त्याचं पालन करणार तो विष्णू, या दोघांच्या सहकार्याने जे दोघं म्हणजे परत अमृतानुभवाच्या पहिलं प्रकरण जे आहे ना, शिवशक्ती समावेश, तिथे आदिमाया सुद्धा कुठेतरी ज्ञानोबांना ती हिरण्य गर्भिणी म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करते, आणि भगवान शंकर सुद्धा ते तत्व बोध जो आहे, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, तो बोध परिपूर्णपणे या ज्ञानेश्वरीमध्ये यासाठी गुरु म्हणून कृपा करतात. आणि नुसते 4 जण नाही बरं का, तर या ज्ञानेश्वरीला ज्ञानदेवांचं प्रत्यक्ष शब्द लाभलेले आहेत, निवृत्तीनाथांचं मौन आहे, मुक्ताईची प्रथम उपस्थिती आहे, सोपान काकांची हजेरी आहे, आणि सगळ्या सकल साधू संतांच्या उपस्थितीत हा ग्रंथ उद्गारला गेलेला आहे. त्यामुळे मी असं म्हणत असतो बरं का, सगळे ग्रंथ पूजनीय बरं का,
या जगातले सगळेच ग्रंथ पूजनीय आहे, कारण भेदाभेद भ्रम अमंगळ ही आम्हाला शिकवण जगद्गुरूंकडून मिळाली. बरोबर. तो काय म्हणे एका देहाचे अवयव. त्यामुळे या जगातले सगळेच ग्रंथ पूजनीय आहे. परंतु माझ्यासाठी, माझ्या घराण्यानी, माझ्या परंपरेने, माझ्या मायबापांनी, माझ्या हक्काचा लिहिलेला जर कुठला ग्रंथ जर असेल तर तो ज्ञानेश्वरी. म्हणून आपलं कुळ समजून घेण्यासाठी पहिले आपण आपल्या कुळाच्या तालिका पाहाव्या, बरोबर. आपण आपल्या कुळाचं घर पाहावं, आपण आपल्या कुळाच्या परंपरा जपाव्या, आणि त्या जपल्यात ना की आपलं कुळ केवढं मोठं दातृत्व ठेवतं. आणि मग हे दातृत्व अंगी आलं ना की आपण सकल संप्रदायांचा स्वाभिमानाने अंगीकार करतो, त्यांना सन्मान देतो. हा. म्हणून मी जे म्हणतो ना की वारकरी संप्रदायाची जी वैश्विक भावना आहे तिचं मूळ कारण जे आहे ना ते ज्ञानेश्वरीमध्ये दडलं. अहो, असा कुठला एखादा ग्रंथ जगात अस्तित्वात असेल का की ज्याच्या शेवटाला, म्हणजे ज्ञानेश्वरीचा शेवट होऊ शकत नाही, नाही. तो ग्रंथरूपी साहित्यरूपी एक आपण म्हणतो ना ज्याच्यात पडाव आलेला आहे, Sustainability. की ज्याच्यात ज्ञानदेव सगळा ग्रंथ रचतात आहे, तुम्हाला आम्हाला सगळं काही समजून देतात आहे. आणि अचानकपणे ज्ञानदेवराय महाराज विश्वात्मक देवाला प्रार्थना मागतात. ते कशाची? फक्त माझी आणि तुमची नाही, जगाच्या कल्याण. फक्त माझ्या आणि तुमच्या संप्रदायाची नाही, फक्त तुमच्या आणि माझ्या शिष्यांची नाही, तर इथे ज्ञानदेव विश्वात्मक देवतेला सगळ्या जगाच्या बाबतीत प्रार्थना मांडतात. बरोबर. जो जे वांछील तो ते ठाऊ. हा शब्द जगात दुसरीकडे कुठेच नाही. कुठेच, मी तर म्हणतो की हा शब्द उच्चारल्याची भूमिका तुम्हाला कुठल्याच ग्रंथात दिसणार. थोडस आता या जे तुम्ही आता सांगितलं जो जे वांछिल तो ते लाहो, हे आज आपण सगळेजण ग्लोबलायझेशन बोलतात, रिस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअलिटी बोलतात. ह्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन, तुम्ही सुद्धा IT मध्ये काम केलेले, त्यांच्या पॉलिसीमध्ये ही तत्व आहेत. हो, आता मग त्याच्यात असं होतं की मी IT मध्ये काम केलं. बरोबर. पण मी त्यावेळेस IT मध्ये फक्त काम केलं, पण आता मी ITत काम करतोय बरं का. या ज्ञानोबा तुकोबांच्या संगतीत राहून, वारकऱ्यांच्या संगतीत चालून मी आता ITत काम करतो. बरोबर. IT परत सांगितलं की ते यंत्रवत आहे, हे ज्ञानवत. ज्ञानवत आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता ग्लोबलायझेशन, आजकालच्या पिढीमध्ये एक नवीन शब्द सुरू झाला, फ्री विल, रिस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल. माझं काय म्हणणं आहे की देर आर मेनी लॉज ऑफ नेचर. हे जग एका विशिष्ट नियमांवर चालतं. बरोबर. म्हणून मी काय म्हणत असतो की अध्यात्म जगात चालत असताना एक तर फार विज्ञानाकडे जाऊ, पण जायचंच जर झालं तर ते विज्ञान, ते सायन्स सुद्धा हाय लेवलचं असावं. आता याचा थोडासा धागा पकडून पुढचा प्रश्न, म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय की असं म्हटलं जातं की जिथं तुमचं विज्ञान संपतं तिथं माझं अध्यात्म चालू होते. तर याबद्दल म्हणजे हे नक्की काय आहे? बरं, त्याला आता समजून तुम्हाला कुठल्या प्रकारे उत्तर पाहिजे ते सांगायचं. आजच्या पिढीला समजेल बरं. सोपं. काय झालं, जेव्हा तुमचे आई वडील, आपण असं सहज बोलतोय बरं का, तुमचे आई वडील ज्यावेळेस लहान होते, तुमचे आई वडील जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या पिढीला वाटायचं की ही पिढी फार हुशार आहे. बरोबर. बरोबर. आता तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला आणि मला जन्म दिला, बरोबर. बरोबर. आता ते काय म्हणतात, ही पिढी फारच पुढे आहे. आता तुमची पिढी जेव्हा पुढे जाते तेव्हा तुम्ही काय म्हणता, आजकालच्या पिढीला आहे ना मोबाईल इथे सांगावंच लागत नाही. बरोबर. पण जर समजा आता तुमच्या पिढीने या नवीन पिढीला सांगितलं की आम्ही खूप मेहनत करून पुढे आलेलो आहे, अहो आम्ही दगड उचलले, अहो आम्ही विटा रचल्यात, आम्ही दिवस दिवस शेतात काम करत होतो, ही पुढली पिढी काय म्हणते, तुमच्यासारखे यंत्र, आमच्यासारखे यंत्र तुमच्या काळात होते का? म्हणजे याचाच अर्थ प्रत्येक नवीन येणारी पिढी असते ना, ती मागल्या पिढीला थोडीशी अनएज्युकेटेड मानते, थोडीशी अनप्रोग्रेसिव्ह मानते. बर. नाही म्हटलं? नाही, मला तर असं वाटत नाही, कारण आपण आता जे सांगत होता की म्हणजे जो जे वांछिल तो ते लाव, परत भौतिक दृष्टी झालं. आपण जे बोलतो आता ते भौतिक म्हणजे मला असं म्हणायचं की ह्या टर्मिनॉलॉजीज आज आल्यात, ग्लोबलायझेशन, सस्टेनेबिलिटी, परंतु आपल्या अध्यात्मामध्ये ह्या गोष्टी अगोदरच डिफाईन नाही. ऐक, त्याच्यासाठी गंमत अशी आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही या पुढल्या पिढीला सांगायला जाल ना की तुम्ही एवढी मेहनत केली आहे, तुमच्यात एवढी चांगली मानसिकता होती, पहिले काय म्हणतात त्याला, सहकुटुंब सहपरिवार होतं, आता तुम्हाला ही पिढी काय म्हणेल, सहकुटुंबाची नवीन पिढीची व्याख्या काय? तुमची व्याख्या अशी होती, 4 चुलते, आजी आजोबा, आणि सगळे नातवंड, असा भरपूर परिवार. आजच्या पिढीची सहकुटुंबाची व्याख्या काय आहे, माझे आई आणि वडील सोबत राहतात, बस तेवढंच काय ते सहकुटुंब. म्हणजे याचाच अर्थ काय की तुमच्याकडे किती तत्वज्ञान जरी असेल
तुमच्याकडे किती सस्टेनेबिलिटी जरी असेल तरी पुढली पिढी तुम्हाला म्हणेल आमच्या कम्पेअरमध्ये तुम्ही हुशार. हीच घटना आता आजकाल अध्यात्म आणि विज्ञानाच्या बाबतीत चालू आहे. बरोबर. बरोबर. आता तुम्ही किती जरी सांगितलं ना की अध्यात्म नेहमी विज्ञानापेक्षा वर चढ आहे, तर ते म्हणतील शक्यच नाही. हो, महाभारतात काय बल्ब होते का? बरोबर. आता कुठेतरी एका जोडाने म्हटलं की रामायण काळ जर एवढा प्रगत होता, ब्रह्मास्त्र जर होतं, तर इलेक्ट्रिसिटी का नव्हती? म्हणजे याचाच अर्थ आपल्या दृष्टीने ब्रह्मास्त्र हे वेगळं आहे. बरोबर. कुठेतरी कॉन्शियस लेवलवर काहीतरी आहे. त्याच्यावरती आपण बोलूया. मंत्रांची शक्ती म्हणजे तंत्रज्ञान या शब्दाचा एक वेगळा अर्थ पडतो. पण त्यांच्या दृष्टीने प्रगतीची व्याख्या काय आहे? बल्ब लागला का? रेल्वे चालली का? नाही. मग तुम्ही उद्या दिवसा अध्यात्मामध्ये सांगितलं की हळूहळू ढाळे ढाळे, असं ज्ञानोबा महाराज जर ते म्हणतात, तर ते म्हणतील इज इट पॉसिबल? अहो, मला उद्या दिवसा फलाना फलाना गावाला निघायचंय आणि तिथे हळूहळू ढाळे कसं काय होईल? आता आमच्याजवळ ट्रेन आहे. नवे नवे लोकलची एक्सप्रेस झाली, एक्सप्रेसची मेट्रो झाली, मेट्रोची बुलेट झाली. म्हणजे याचाच अर्थ यांच्या प्रगतीच्या व्याख्या ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. हे पहिले समजून घ्यावं लागेल. बरोबर. आणि आपल्या प्रगतीच्या व्याख्या ज्या आहेत त्या मानसिक आहेत. बरोबर. इन द माइंड. आता मला एक सांग, मी तुम्हाला जेवायला देईल, पंचपक्वान्न देईल, तुम्ही जेवण पण कराल, पण जर समजा तुमची पाचन शक्ती चांगली नाहीये तर ते पचू शकतं नाही. पण असं कसं काय? जेवणारे तुम्ही, शरीर तुमचं, मानसिकता तुमची, तुम्ही शरीराचे मालक आहे आणि पचन संस्था तुमच्या काबूत नाही, कंट्रोलमध्ये नाही. मग सायन्स तुम्हाला लगेच म्हणेल गोळ्या घ्या, औषध घ्या. पण तिथेच परत तोच विषय आला बरं का. तुम्हाला अगदी उत्तम प्रकारचा डॉक्टर जर असेल तर तो काय सांगेल? काही दिवस कमी खा बरं. म्हणजे याचाच अर्थ एक गोळी दिली गेली शरीराला, त्यांच्या दृष्टीने उपाय तोच होता, परंतु एक औषध दिलं गेलं थोडा मनावर कंट्रोल ठेवायला. आता मनावर कंट्रोल ठेवायला गेलं हे कुठेतरी मानसिकतेमध्ये ऍडजस्टमेंट होते. बरोबर. पण औषध घेणे परिपूर्णपणे सायन्स ठरतं. म्हणून मी तुम्हाला जे म्हणलं सर, आता ही जी अध्यात्माची आणि विज्ञानाची ही जी होड आहे ना जेन झीच्या बाबतीत, ही कशाची आहे माहित आहे का? मानसिकतेची आणि भौतिकतेची. म्हणजे आता तुम्ही किती जरी म्हणलं की नवीन पिढी अध्यात्माला मानत नाही, तर मी हे मान्यच करू शकतो. नवीन पिढी उलट जास्त आता याच्यामध्ये यायला लागली. फक्त आमची विनंती काय आहे नवीन पिढीला, की योग्य मार्गाने अध्यात्माकडे जा, बरोबर, देवाकडे. कारण या अध्यात्मामध्ये जेवढे चांगले विद्वान आणि सात्विक लोक आहेत तेवढेच विचित्र लोक पण आहे बरं का. याच्यावरती सहसा कोणी बोलत नाही. बोलावं लागेल. जे खळांची व्यंकटी सांडो असं वेळ ज्ञानोबा महाराज म्हणतात, तेव्हा त्या खळाच्या बाबतीत जे बोलतात आहे ना ते दुष्टांच्या बाबतीत, म्हणजे मूळ श्लोक जो आहे तो पण कसा आहे, दुष्टांना मारायचं नाही बरं का, दुष्ट प्रवृत्तीला मारायचं आहे. म्हणजे याचाच अर्थ सर बघा, तुम्ही जगत असताना, मी जगत असताना दिनचर्येमध्ये रोजच्या सगळ्या कारभारांमध्ये तुम्हाला चांगले माणसंही भेटतील, वाईट माणसंही भेटतील, आणि यू आर नॉट एबल टू सेग्रिगेट दिस. जे घडायचे ते घडणारच ना. बरोबर. मग इथे काय करायचं की आपल्या सत्सद विवेक बुद्धीने थोरा मोठ्यांनी वाडवडिलांनी वयोवृद्धांनी जे उपदेश दिले ते पाळायचे, चांगल्याकडून चांगलं घ्यायचं आणि वाईटाचं वाईट पण तिथे सोडून त्याचा स्वीकार मात्र करायचा बरं का. व्यक्तीचा स्वीकार करायचा, प्रवृत्तीचा नाही. म्हणजे ऍक्सेप्ट द पीपल द वे दे आर. करेक्ट. त्याच्याकडून काय घ्यायचं काय नाही हे आपल्यावर, तो परिपूर्णपणे तुमचा संस्कार आहे. इथे विज्ञान नाहीये. नाथजी, आता जी वारी येऊन ठेपली तर आम्ही सगळेजण उत्सुक आहोत की एवढी मोठी व्यवस्था, एवढे मोठे प्रमाणावरती चालणार हा उत्सव. आता आपण बोलतो की पहिले बघा क्रिकेटच्या मॅचेस कसोटी सामने व्हायचे, 5 दिवसांची असायची, नंतर ती 1 दिवसावर आली, आता 2020 आली. तसंच आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं पण तसंच झालंय की पहिले 3 तासाचे पिक्चर होते, मग OTT प्लॅटफॉर्म आले. आता लोक 30 सेकंदाच्या वरती काय बघत नाही. 30 सेकंदात त्या पण पहिल्या 5 सेकंदात जर तुम्हाला आवडलं तर ते पुढे बघतात, अदरवाईज स्क्रोल करतो आपण. एवढं लोकांना आज वेळ नाहीये, तरी सुद्धा आज आपल्याकडे गाडी आहे ना, आपण आळंदीमध्ये बसलो की थेट पंढरपूरला जाऊ शकतो. 5 तास 6 तासाचा प्रवास आहे किंवा बाबा एवढ्या मोठ्या संख्येने लोक जायची,
तर 2 दिवस लागतील बुवा जास्तीत जास्त. तरी सुद्धा हा 18-19 दिवसांचा प्रवास का? अजूनही तुम्ही मजल दर मजल करत का जातात? म्हणजे एक बाळगत प्रश्न पडलेला आम्हाला. हा सुंदर प्रश्न. हा प्रश्न अनेक उत्तम तरुणांच्या डोक्यात असेल की त्या काळी काही माध्यम नव्हतं, बरोबर म्हणून त्या काळचे लोक पायी जात असतील. आता तर सगळ्या फॅसिलिटीज आहेत, आहेत. मग आपण पायी पायी काय जायचं. काय आहे, तुम्ही मुद्दा मांडला तर खूप सुंदर मांडला की वेळ कमी कमी होत गेला. बरोबर म्हणजे आजकाल 30 सेकंदाच्या रीलमध्ये त्याला आनंद पाहिजे असतो. तर तुमचा प्रश्न स्टँड असा होतो की 30 सेकंदामध्ये रमणारा इथे 18 दिवस कसा काय कसा चालतो? आणि का बरं चालावं. का बरं चालतो? त्याचं म्हणून मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं पॉडकास्टच्या सुरुवातीला, सर 2 प्रकारचे उत्सव असू शकतात. एक सेलिब्रेशन असतं आणि दुसरं फेस्टिवल असतं. हे इंग्रजी शब्द आहे, पण ते बरोबर. आपण इथे मॅच करू. इच्छा आणि आवडीमध्ये फरक आहे. करमणुकीमध्ये आणि आनंदामध्ये फरक आहे. फरक आहे. माणूस जेव्हा रील पाहतो ना, तेव्हा त्याला काही काम नसतं म्हणून करमणूक व्हावी, आनंद मिळावा. बरोबर हा बरं का, हा आर्टिफिशियल आनंद आहे. आनंद मिळावा म्हणून केलेली ती घटना आहे. आता गमतीचा भाग असा आहे की ही करमणूक नाही, ही जबाबदारी, हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे आणि ही आवड आहे. त्यामुळे इथे 18 दिवसच नाही. जर पालखी सोहळ्याचा तक्ता, म्हणजे खरं तर पालखी सोहळ्याचे मूळ जनक श्री गुरु नारायण महाराज देहूकडे आहेत. तिथून ती परंपरा श्री गुरु हैबतराव बाबांकडे आली बरोबर. 1832 पासून. आणि 1832 पासून श्री गुरु हैबतराव बाबांनी जे नियम, जे तक्ता ठरवून दिला त्याच्यावर आजची ही वारी चालते. मग ती 18 दिवसांची कधीतरी तिथी वाढ झाल्या पायी 22 दिवस जरी झाली तरी लोक चालतात आणि चालतातच का. चालतात. परत लक्षात ठेवा, आमच्याकडे GR जे आहेत ना, ते गव्हर्नमेंट रिझोल्युशन नाही. आमच्याकडे जे GR आहेत ना, ते गॉड रिझोल्युशन्स आहेत. चालविसी हाती धरोनी. बरोबर. आम्हाला चालायचं आहे. पटकन गेलं, पटकन आलं. बरोबर. मग मला एक सांगा, एखाद वेळेस जर तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही चालता चालता, हा आजकाल उलट काय झालं परत, म्हणजे माझी बोलायची पद्धत आहे बरं का, की पहिले काय व्हायचं, माणूस बसायचा आणि जेवण त्याच्याकडे यायचं. कडे यायचं. बरोबर बरोबर. आता जेवण उभं राहत बसतं आणि माणूस उभ्याने घेतो आणि भटकत राहत. बरोबर. बरोबर. ही उलटी पद्धत झाल्यामुळे सगळं उलट व्हायला लागलं. पण मला मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की सर, तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही उभ्याने झोपता का? नाहीच. झोपच लागणार. तुम्हाला जेवायचं असेल तर चालत चालत जेवता का? नाही जेवत आपण. अगदी उभ्याने सुद्धा. बुफे. बुफे पद्धत. हा बुफे जर करायचा असेल तर तुम्ही भली ताटलीत वाढून घ्याल, ताटात वाढून घ्याल, पण एका जागी उभं राहून. तिथे सुद्धा आजकाल लोक काय करतात, एकावर एक खुर्ची ठेवून त्याला टेबल बनवून होई का ना पण जेवायचा प्रयत्न करतात. मग सर, जेव्हा जेव्हा तुमच्या मानसिक समाधानाची गरज येते, बरोबर. तुम्हाला स्थिरता पाहिजे असते, रामाचा आराम पाहिजे असतो, तेव्हा तेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. नाही करत. वारी म्हणजे तो आराम आहे बरं का. आशा करतो आमच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळाली असतील. जसं की कोण आहेत योगी निरंजननाथजी, त्यांचे अध्यात्माबद्दल काय विचार आहेत, वारीबद्दलचे काय विचार आहेत, आणि ही वारी, हे अध्यात्म तरुण पिढीला खऱ्या अर्थानं एक माइंडफुलनेस जपण्यासाठी कसं उपयोगी पडतं. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अध्यात्म मोठं की विज्ञान मोठं, वारी मागचं विज्ञान काय, वारी ॲज अ स्पिरिच्युअल मॅनेजमेंट, वारी ॲज अ सप्लाय चेन मॅनेजमेंट, यासारख्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. त्यासाठी पाहत राहा व्यवस्था द सिस्टीम.